आता शोध सुरू आहे, तपासाचा जो आमचा सुरू आहे त्या गुन्ह्याचा तपासामध्ये बाबी उघड करता येत नाही. पोलिसांच्यावर त्यावेळेला खूप दबाव होता. हे काय सांगतात उघड करता येत नाही, आपण हितपत केलेली नाही. खरं सांगता मी सांगतो त्यावेळेला जाणीवपूर्वक भास्कर जाधवांनी जातीवाची मोर्चार काढले. आता तिथं परवा एक प्रकरण केले ना काही लोकांनी तसं ते प्रकरण केलं होतं त्यावेळेला त्या लोकांनी जातीवाचे. ज्या ठिकाणी जातीवाचे भास्कर जाधवांनी शब्द उच्चारले ते सभा झाली म्हणून सांगितले. पोलिसांनी कधीतरी खुलासा करायला पाहिजे होता की तिथं कुठलीच सभा झाली नाही, कधीच सभा तिथं झाली नाही. त्यामुळे मी काय बोलण्याचा प्रश्न येत. त्याच्यानंतर माझ्या विरोधात काही निवडणुकीमध्ये मोर्चे निघाले. त्याच्यानंतर मला वाटते ते अपशब्द वापरले गेले. केवळ एक अॅट्रॉसिटीच्या संरक्षणाखाली वाटते ते शब्द वापरले गेले. आणि निवडणुकीच्या वेळेला बौद्ध समाजामध्ये मुंडन करणं मान्य नाही, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या खाली बसून काही लोकांनी मुंडन केली, आचारसंहितेमध्ये मुंडन केली. त्याच्यानंतर 17 सप्टेंबरला नोव्हेंबरला हे नरवणमध्ये त्या अण्णा जाधवच्या हातावर वार झाला. तो वार भास्कर जाधवनी केला आणि भास्कर जाधवनी केला म्हणून त्यांनी स्वतः स्टेटमेंट दिलेलं आहे पोलिसांना. हे काय नाही सांगतात त्यांनी स्वतः दिलेलं आहे. एकच फक्त एसपीचे मला आभार मानले पाहिजे की एसपीच्यावर त्यावेळेला सत्ताधारी पक्षाकडून आणि अण्णा जाधवच्या पक्षाकडून एवढे सारखे फोन येत होते की भास्कर एसपीना मी फक्त एकदाच सांगितलं, मला त्यांच्या जाहीरपणे आभार मानले की मानायला पाहिजे धनंजय कुलकर्णी साहेबांना की तुम्ही जेवढ्या चौकशा करायच्या तेवढ्या करा. जर अशा प्रकारचा एक जरी मी शब्द उच्चारला असला तरी तुम्ही माझ्यावर कारवाई करा. न पेक्षा तुमच्या कसोटीचा काळ आहे, पोलीस ऑफिसर म्हणून तुमच्या कसोटीचा काळ आहे. मी जर बोललो नसेल आणि तुमच्यावर जर दबाव असेल तर मला अटक करायची नाही. निवडणुकी हा त्याचा प्लॅन होता. तपासाची बाब काय लपवून ठेवायची आणि कोर्टात सुद्धा आधी याच्यामध्ये लाईव्ह होतं. तर पोलिसांचं काय घायला लपून राहायचं तपासामध्ये. तिथं हा अण्णा जाधव आणि त्याची पत्नी हे जे मारे गेले त्यांच्या घरी गेले होते. त्यांच्या घरी गेले, त्यांना पैसे द्यायला कबूल केले. त्यांना पैसे द्यायला कबूल करून माझ्यावर खोटा आरोप करायचा आणि डेरवणला मी अशा ठिकाणी उभा राहील, तू ये नरवणला, तू ये, तुम्ही या, माझ्या काचेवर दगड मारा, माझ्या गाडीच्या काचा फोडा आणि माझ्या गावाचा वार करा. हे त्यांनी सांगितलं. त्या सांगितल्याप्रमाणे ते घडले. हे काय पथकपित करतात ते मारणारे प्रकार करणारे महिला दीड महिन्या चिपमध्येच होते, ते गेलेच नव्हते कुठं. यांनी माणगावपर्यंत गेलेली बुलेट बघितली खरी गोष्ट आहे, ती खोटी नाहीये सीसीटीव्ही पर्यंत. पण ते इकडे गेले तिकडे गेले लपले, काही लपले नव्हते. ते इथंच आहे, इथंच होते सगळे. त्याला ड्रायव्हर भेटला, त्यांनी सांगितलं की बाबा हे यांनीच करायला सांगितलं. आणि आता परवाच्या दिवशी शेवटचे दोन आरोपी यांना मिळाले. आज साऱ्या घरी प्रेसला पण सांगितलं नाही. साधी दारूची रेडी केली ते सांगतात ते प्रेसला. वटकेवाल्याकडे थोडीशी गेली तरी प्रेसला सांगतात आम्ही असा कर्तव्यकारी केली म्हणून. काय सांगतात ते यांनी पकडले, त्यांना स्वतः ताब्यात घेतले, त्यांना जेलमध्ये टाकले. त्यांनी लिहून दिलं आणि ते सांगत होते की आमचा दबाव तुम्ही बाहेर प्रसिद्ध करा की आम्हाला अण्णा जाधवनी असे पैसे द्यायचे कबूल केलं. ठाण्यातनं सगळे हे आले, नेत्यांचे नाव घेतले, दुसऱ्या पक्षाच्या मित्र पक्षाच्या लोकांची सुद्धा त्यांनी नाव घेतली की त्यांनी सांगितलं की भास्कर जाधव असे आरोप करा आणि त्याप्रमाणे आरोप केले. आणि ज्यानं वार केला त्यांनी सांगितलं मी स्वतः वार केला म्हणून, मी वार केला. आता वार करण्याकरता गाडी कोणाची होती तर अण्णा जाधव यांनी सांगितली तू तुझ्या हाती गाडी आणतो तुला जाणून सोड. हे अण्णा जाधवला पाठीशी घालायचं काम यांनी किती केलं तुला अण्णा जाधव. त्याची गाडी जप्त करायची ऐवजी त्याची गाडी जप्त केली. त्याला ताब्यात घेऊन त्याचा दाबदाबा विचारायच्या ऐवजी की बाबा हे असं असं म्हणतात, खरोखर तू त्याच्याकडे गेला होतास का नाही गेला होतास, सगळं वरपासून मॅनेजमेंट त्या दाखवतात त्या निवडणुकीच्या काळामध्ये. त्यामुळं हे सांगणार नाही, ते कधी सांगणार नाही. जो काही राजकीय छळवा माझा चालू आहे तो आहे. त्यामुळं तुम्ही सर्वांनी पाठिंबा दिला. तो त्यांनी सगळं घडवून आणलं, त्यांनी सगळं स्वतः केलं. हे कबूल केलेल्या रेकॉर्ड होता. यांनी काय तपासात बदललं त्याची प्रेसच घेणार होतो.
खरं सांगायला गेलं तर. त्याला उभं करणार तो कॅमेरा समोरच नाही. पण काय उपयोग करून निवडणूक होऊन गेली. समाजामध्ये माझ्याबद्दल वाईट मत लोकांचं झालं. लोकांनी विरोधात माझ्या मतांच्या वेळेला केलं. कारण जातीचा हा जो काही कुची गोळी आहे सगळ्याच जातीला कुठल्या एका जातीला आपण बोलत नाही. इतकं जाती येते तर मी देशामध्ये गेल्या 11 वर्षात मी 12 वर्षामध्ये भिनायला लागले की जे 75 वर्षामध्ये कमी होत होतं ते वाढत गेले. जातीमध्ये विष सध्या भरले गेले. माझ्या आयुष्यात कधी बोललो नाही तर बोललो म्हणून सांगितलं, मोर्चे काढले, आंदोलन काढली, पोलिसांना वेगळीच धरलं, काय वाटेल ते केलं, पोलिसांवर आरोप केला. त्याचं तरी ह्याने काहीतरी ठेवायला पाहिजे. पण तरी सुद्धा मी एसपीचा आभार मानतो. मी एकदाच सांगितलं एसपीला, मला तुम्ही रोज बोललो तर मी येणार, तुम्हाला काय जे करायचं ते करा, पण तुमच्या कसोटीचा काळ आहे. मी जर चूक केली असेल मला जेवढा टाका, मी केली नसेल तर तुमची नोकरी सुद्धा कसोटी लोक घालून मी राजकारणात ते सांगितलं हरकत नाही गेली नोकरी. मी सत्तेच्या बाजूला उभा आहे. त्या एसपीचं मला अभिनंदन केलं पाहिजे. नाही असं अभिनंदन केलं पाहिजे. नोकरी गेली तरी झाली, मी सत्तेच्या बाजूला उभा आहे. मग मी त्याला तेच सांगितलं, तुम्हाला एवढा तरी पुरावा व्हायचा मी काय केलंय एवढा. जातीवाची बोलल्याचं, त्याला शिव्या दिल्याचं, त्याला मार हे काय वाद काय झाले त्याचा कधी मला जेलमध्ये ना कधी. त्यामुळे तो विषय संपलेला. चला षडयंत्र रचणं हे इतकं वाईट आहे. एवढं मी तुम्हाला सांगतो, एवढी सगळी तरा करून सुद्धा यंदाची माझी आम सभा आमदार म्हणून 25वी आहे. एवढं लक्षात ठेवा, 25वी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.